जोपर्यंत पेमेंट येत नाही तोपर्यंत आपण काही इथनं गाडी काढणार नाही. आपला पण रुबाब तुम्हाला माहिती आहे कसा असतो, एकदम थाटात असतो थाटात. बाजूला जी गाडी आहे ती ओळखा भावानू कोणचे, हे बघा कशात भावानू माहित नाही एकदम. 3000 मध्ये एसी भाऊ एक नंबर केली आहे. काय झालं गाडीला? हे म्हणतात ना कोळशाच्या धंद्यामध्ये हात काळे होणार. याला जवळजवळ मी 15 ते 16 हजार रुपये याला खर्च केलेला आहे. मुदले कुशन वगैरे सगळे लाइटिंग बिटिंग. अच्छा, नवीन लुक केलेला हा. इथे कलर मारलेला ब्लू वाला आणि त्यांचा आयडी दिलेला आहे. चालू करू का? बरोबर चालू. हा 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 खतरनाक यार. गाडी लक्ष्मी आपली गाडीसोबत कधी गद्दारी नाही करायची. अशा मोठमोठ्या ठिकाणी असं का म्हणजे हा VIP एरिया आहे. असं पण सगळे मोठमोठे स्टार लोक इथे राहतात. तर भावांनो मग सर्वांना गुड मॉर्निंग. बरं आपण 5:15ला आपण निघालोय सकाळ सकाळ. ते म्हणजे आपण पहिल्यांदा चाललोय पुण्यामध्ये, ते सुद्धा बुधवार पेठमध्ये. आणि सर्वात पहिला तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच आपल्या ट्रॅव्हल विथ विजय या ब्लॉगवरती तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपण पहिल्यांदा गाडी भरली आहे ती म्हणजे पुण्यातली. कधीच आपण लोकलची ट्रिप आपण कधी मारली नव्हती. त्याच्या पुढे काहीतरी मोठं एक कारण आहे पुण्याची ट्रिप भरण्यासाठी किंवा महाराष्ट्रामध्ये गाडी चालवण्यासाठी. ते तुम्हाला मी सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं शेअर करणार आहे. भावनू का आपण लोकल करतोय आणि आपण हा करणार आहे बरोबर 155 किलोमीटरचा प्रवास मुंबई ते बुधवार पेठ पुणे. संपूर्ण हा प्रवास तुम्हाला बघायला भेटणार आहे. किती खर्च वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे, पण आपण ह्याच्यामध्ये एक कारण आहे म्हणून हा प्रवास करतोय. चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडते तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जास्त करा. बघा गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचा देवाचं दर्शन करू आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. दादर भावानो सकाळ सकाळ हा दृश्य आहे ना भावानो, इथून जो जाताना जो वास येतो ना भावानो भाज्यांचा, हा 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 खास करून आपली जी कोथिंबीर आहे त्या कोथिंबीरचा जो वास आहे सुगंध खतरनाक. फिलिंग हॅपी सकाळ सकाळ. ऑलरेडी आपण 2,500 रुपयाचा डिझेल टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर परत 140 रुपये आपले बॅलन्स होते फास्टॅगमध्ये. अजून सुद्धा आपण 200 रुपये ॲड केलं त्याच्यामध्ये. आपली 2,500 मध्ये गाडी रिटर्न येऊ शकते मला असं वाटते. मुंबई ते पुन्हा, पुन्हा ते परत मुंबई. कारण आपल्याबरोबर 310 किलोमीटर आपल्या बरोबर प्रवास आहे. तर मी असा अंदाज लावला की जास्त काय खर्च करायचा नाही. प्रॉब्लेम असा झाला आहे ना, आता आपली जस्ट पासिंग करून आपण घेतलेली आहे आणि भाऊ पासिंग तर झाली आपली, पण अजून आपली जी डेट आहे ना ती पासिंग वाढल्याची डेट ती अजून आपल्याला ऑनलाईनवरती दिसत नाही. कारण जोपर्यंत आपण ऑनलाईनवरती आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण बाहेर कुठे जाऊ शकत नाही. महाराष्ट्राच्या बाहेर हाय त्या ठिकाणीच आपण आपली गाडी उभी ठेवायची आहे. मला असं वाटते नियम आहे. कारण जर पकडला तर त्याच्यावरती जर फाईन सुद्धा आपल्याला बसू शकते. म्हणून विचार करत होतो की जर आपण आता नुकतंच आपले 3 ते 4 दिवस झाले आपली पासिंग होऊन, तो बोलला की कमी कमी 5 ते 6 दिवसाचा टाइम आहे. त्या टायमामध्ये तुझी अपडेट होऊन जाईल ही डेट. आता आपल्याला अजून पण भरपूर बुकिंग होत्या, पण आपण ते सगळं कॅन्सल केलं. कारण आणि म्हणूनच मी विचार करत होतो की जर आपल्याला कुठे बाहेर जायचं नाही, एखादी जर पुन्हा भेटली लोकलवाली तर मग टेन्शन नाही. आणि मी फर्स्ट टाइम भावानं पुन्हा गाडी भरली आहे मुंबईतनं. मी कधीच भरली नव्हती पुन्हा गाडी, फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये. जेव्हापासून आपण ब्लॉगिंग करायला घेतली, जेव्हापासून आपण आपल्या हातात ही गाडी आली आहे तेव्हापासून पहिल्यांदा भरली गाडी. इथं डायरेक्ट एंट्री करू खंडाळामध्ये, म्हणजे लोणावळा खंडाळा डायरेक्टली मग पुन्हा. एक्झॅक्ट 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 डायरेक्टली खाली.
पुण्यामध्ये येत आहे प्रॉपर. भरपूर भूक लागली सकाळचा इथे. बाकी क्लायमेट सुद्धा एवढं थंड आहे ना, मस्त थंड, एकदम गार गार वाटते. आणि असं वाटते की खरंच पावसाचे दिवस आता चालू होतील लगेच. पण हा भावानो आताशी एप्रिल चालू झालाय, पण पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही पण पडतोय. घोळ करून टाकला घोळ सगळा पावसाने. चला पहिला आपण नाश्ता करूया. कामशेत भावानो, चला नाश्ता करायला जाऊया पाठीमागे. कारण एक नाश्तावाला भेटलाय, छोटासा हॉटेल. आता बरं आपण कामशेट थोडासा पाठीमागे सोडून आलोय. या ठिकाणी आपण लावली गाडी बरोबर पार्किंगला. जे पाहिजे होतं तेच भेटलं आहे बघा, नाश्ता पोहे, आणि ते पण एकदम मस्त घरगुती. सकाळ सकाळ नाश्ता म्हणजे आहे एकदम भारी, साधा सिंपल. आणि त्रिमूर्ती चहा, जेवणाची ऑर्डर वगैरे सगळं. पाठीमध्ये आपण बघा त्यांचं काउंटर आहे. ते मला बोलत होते की मी त्यांना विचारला की मावशी इथे काय काय भेटेल अजून. तर त्या बोलायला लागला की सध्या गॅसमुळे प्रॉब्लेम झाला आहे, नाही तर इथे तुला सगळं काय भेटलं असतं. गॅसमुळे भरपूर प्रॉब्लेम झाले. ॲक्च्युली मला पोहेच खायचे होते, पण विचारला मी की मावशी इथे मला मिसळ भेटेल का. ते बोले बाळा मिसळ भेटते, पण गॅसमुळे प्रॉब्लेम झाला. खाले हा मस्त नाश्ता आला, म्हणजे एकदम पद्धतशीर. जास्त पण नाश्ता करायचा नाही, थोडाच करायचा, पण चांगला करायचा. 70 रुपये बिल, एक पाण्याची बॉटल, एक कॉफी आणि मस्त पोहे. चला आता इथनं बरोबर आपलं लोकेशन दाखवलं. बरोबर 42 किलोमीटर आहे आणि साधारण 1 तास 12 मिनिटं. चला पटकन जाऊया. वातावरण थंड आहे, ऊन कमी आहे, तोपर्यंत आपण पटकन पोचूया. भाऊ ना, आपण देऊ रोडला तर आपण आहेच. इथून आपल्याला बरोबर हा देऊ रोड जर पकडला डायरेक्टली, म्हणजे सरळ चिंचवड मार्गे, तर मग तिथून आपल्याला टाईम खूप कमी दाखवतोय. पण टायमाचा आपण भरोसा नाही, कारण ट्रॅफिकचा आता टाईम झालेला आहे. आणि आतमध्ये जायचं म्हणजे आपण लय मोठी चुकी करू. तर आपण डायरेक्टली हायवेने जाऊया. बरोबर चांदणी चौकाच्या इथनं बरोबर लेफ्ट टर्न मारूया, जेणेकरून आपण आपल्याला ट्रॅफिक तर लागणार नाही, पण आपण व्यवस्थित आपला प्रवास प्रॉपर करू. चला भाऊनो, हा बघा हा आहे हायवे. आणि आपण आता खाली उतरलो, इथनं मारूया आता खालना डायरेक्टली लेफ्ट टर्न. आता आपल्याला सिटीमध्ये जायला लागणार आहे. हा बघा हा मारायचा आपल्याला लेफ्ट टर्न. चला 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 जाऊया आता हळूहळू. कारण पाषाण सुतारवाडी, आता बरोबर आपण या रोडला, त्या रोडचं नाव बरोबर सुतारवाडी, आणि आपण आता आहे बरोबर पाषाणला. हा रस्ता आपल्याला सरळ सरळ दाखवतोय. गडबड गडबड भावांनो. ऍक्च्युली पुण्यामध्ये आलो की अशीच गडबड होते. इथला का माहित नाही ना, कारण मॅपनी चालतोय, पण तरी सुद्धा मी विचार करा, मॅपचा थोडा प्रॉब्लेम होतोय. मॅप इथून तिथून फिरवते भावांनो. आता कुठला रस्ता आहे का माहित नाही. या रोडचं मला नाव कमेंट करून सांगा नक्की, हा कुठे जायला. आपल्याला बघा या ब्रिजवरती चढायचं आहे, आणि गाडी बघा इथे लावल्या साईडला. ॲक्च्युली मी कोणत्या एरियात आहे का माहीत नाही, पण इथे बोर्ड दिसत आहे, गणेश खिंड रोड, मोदी बाग, पुणे. ॲक्च्युली मला वाटतं रिक्षा स्टँड आहे. आणि मला अजून काय पेमेंट वगैरे आलेलं नाही. इथपर्यंत जो खर्च केला आहे तो स्वतःचा मी खिशातनं पैसा म्हणजे टाकलेला आहे. आणि तो पार्टीकडनं जो आपल्याला पेमेंट यायचं आहे, पार्टी ही नवीन आहे आपली, तर जोपर्यंत पेमेंट येत नाही तोपर्यंत आपण काही इथनं गाडी काढणार नाही. कारण मला पार्टी बोलत होती की तू जवळ ये लोकेशनला येऊन थांब, तिथे त्यानंतर तुला पेमेंट देतो. पण मी जाणार नाही भाऊ. आपण आपला पॅटर्न वेगळा असतो, तुम्हाला माहिती आहे ना. पेमेंट आल्याशिवाय मी इथनं हलणार नाही. कारण मी पार्टीला त्यांना बोलले मी बरोबर 100 ते 200 मीटरच्या अंतरावरती थांबलेलो आहे. कारण मी इथे थांबलो आहे बरोबर 2.5 किलोमीटरवरती. हा बरोबर सेंट्रल म्हणून मॉल आहे,
आणि इथे डेक्कन म्हणून एक शॉप आहे तिकडे जवळपास आसपास. बघू आता याचं पेमेंट आल्यावर नंतर मग आपण इथनं निघू. जरा 10-15 मिनटं जरा मस्त सावलीचा जरा आनंद घ्या. बघा मस्त या झाडाची मस्त सावली लागते आपल्या गाडीला. बघूया कधी पेमेंट येईल. आता बरं पोचलं, बरं 9:30 वाजलेत, कारण आपला टाईम दिलेला बरोबर 9:30चा. आपण आपला काम प्रॉपर करतो, तुम्हाला माहिती आहे ना. हो 15 ते 20 मिनटं झाली आपल्याला इथे थांबवून. आणि मला तर त्याचा फोन आलेला त्या माणसाचा. तो मला बोलला की तू तिकडे पोच, गाडी खाली करू नकोस, पहिले तिकडे पोच, तिथे गेल्यानंतर तो तिथला माणूस आहे तो तुला कॅश दे. ठीक आहे, पुण्यात आहे मी, काय महाराष्ट्राच्या बाहेर नाही. चला मग बघूया कॅश देतोय काय. मी गाडी खाली तर करणार नाही अजिबात, मग पहिले पैसे घेणार. चला आपण आता तिथनं बरोबर निघालो. आता मी आता बरोबर आहे बघा सिव्हिल कोर्ट, आणि हे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे पुणे. इथूनच आपला बरोबर आता साधारण 800 मीटरवरती आपला लोकेशन आहे. तुळशीबाग लेफ्ट साईडला, आणि कुंभारवाडा ते सुद्धा इथून लेफ्ट मारायचं आहे. हो नाही बघा, मी आता आहे बरोबर बुधवार पेठला. हा रिक्षा स्टँड आहे, आणि या आपल्या बघा आपल्या या गल्लीतनं आतमध्ये जायचं आहे. आता ही गल्ली आतमध्ये जाते का माहीत नाही. हे बघा या गल्लीतनं आतमध्ये. चला लोकेशनला आता आलो बरोबर प्रॉपर. हा हे बरोबर बुधवार पेठचं आहे. त्या साईड बरोबर बुधवार पेठचा नाका आहे. म्हणजे संपूर्ण एरिया बुधवार पेठच आहे असं पण. सुप्रीमो इलेक्ट्रिक, आणि हा त्यांचा काहीतरी मला वाटतं हे आहे गाळा आहे. हा एक आणि हा एक. गाडी तर पार्किंग इथे केलेली आहे. पण आता 10:15 झालेत, त्याची वाट बघतो. पहिला भाऊ पेमेंट घेणार, पेमेंटच्या नंतर आपण गाडी खाली करणार. आपला पण रुबाब तुम्हाला माहिती आहे कसा असतं, एकदम थाटात असतं थाटात. गाडी खाली करायला घेतली आहे. आपला पेमेंट आल्याच्या नंतर आपण ही प्रोसेस घेतली, कारण आल्या आल्या इथे सुद्धा एक गाडी लागलेली आहे. आल्या आल्या तो बोलत होता खोलो. बोलो क्या पागल बिगल हुआ है क्या, खोलो. हे थोडी हलके में ले रहा है. जेव्हा पेमेंट माझ्या अकाउंटला आला आणि मला त्यांनी स्क्रीनशॉट पाठवला, मी त्याला बोललो स्क्रीनशॉट भेटो. त्याच्यानंतर मग मी एक्सेप्ट केला की बाबा आता गाडी खाली करायची. लक्षात ठेवा तुम्ही पण. ॲक्च्युली काय बघा, तुम्हाला मटेरियलसुद्धा दाखवतो. रात्री तुम्हाला दाखवता आलं नाही. हे बघा ह्याच्यात आहे स्पीकर, इलेक्ट्रिक वस्तू आहे. हे बघा DAGE. आणि ॲड्रेस बघा बुधवार पेठ, तपकीर गल्ली, शॉप नंबर असं म्हणजे काहीतरी आहे शॉप नंबर. ही गल्ली आहे. आपण त्या लोकेशनवर निघालो आहे बघा त्या गल्लीत ना. हा बरोबर आता आहे बुधवार पेठ. इथं आपल्याला पहिला जिथे गाडी लावायला जागा भेटेल त्या ठिकाणी आपल्याला पहिली जावं लागेल भावांनो. कारण इथे मधी ह्या ठिकाणी एवढे छोट्या छोट्या गल्ली आहेत ना, इथे नाही जागा इथे. हे बघा राईट साईडला प्रवेशद्वार आहे, कसबा गणपती मंदिर प्रवेशद्वार पुणे. हे बघा हे एंट्री गणपती मंदिराची, आणि हा आहे ट्रॅफिक. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही जर गाडी पासिंग केल्याच्या नंतर जेव्हा तुमची जर अपडेट झाली नसेल डेट तारीख 2 वर्षापुढची, तर मग तुम्ही गाडी चालवू शकता का काय नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. कारण मला ॲक्च्युली एवढा ह्या गोष्टीचं मला हे नाही आहे नॉलेज. कारण आपण आधीच्या आपण जे पासिंग केलेल्या ते बरोबर तारखेच्या आपण अगोदर केले, पण ही ह्यावेळी आपली तारीख जरा एक्सपायर झाल्याच्या नंतर तारीख आपल्याला भेटते. मला अजून सुद्धा मला या गोष्टीचा जरा माहिती नाही. तुमच्याकडे जर माहिती मला भेटली तर मला बरंच होईल. त्याच्या पुढे मी अशी गोष्ट कधी करणार नाही, कारण आपली अजून सुद्धा ऑनलाईनवरती आपली तारीख दिसत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा 2 वर्ष वाढून येईल, जेव्हा ऑनलाईनवरती दिसेल, तेव्हा आपण कुठेतरी बाहेर पडू शकतो, नाही तर नाही. आता आपण चाललोय खाली करून डायरेक्टली निगडीच्या दिशेला. चला आपण कसं इथे पोहोचलोय. आणि लोकेशन तुम्हाला माहिती कोणी दिलं? आपले पुण्याचे रवी दादा. हां त्याने दिलंय. मला बोलले विजय दादा तिथे तुला काय भेटणार नाही, तू इथे ये ट्रान्सपोर्ट नगरला निगडीला,
तुला तिथून काहीतरी भेटेल. चला मग आता इथे आपण पोहोचलोय, आपण त्यांना भेटूया आणि इथं पहिले आपण बुकिंग बघूया. तिथे आपली बघूया कुठे आपली वाट बघतायत ते लोक. निगडी आलो बाबा एकदा ट्रान्सपोर्ट ऑफिसला आहे बघा. बाबा 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 गाड्या बघा किती आहेत निगडीच्या इथे. तर मित्रांनो बघा हा आहे बरोबर डेपो निगडीमध्ये. आता मी प्रॉपर हा सगळा ट्रान्सपोर्ट एरिया आहे आणि बघा आपली लावली ती गाडी पार्किंगला आणि आपल्या बाजूला जी गाडी आहे ती ओळखा भावानू कोणची आहे हे बघा. कशात भावानू मजेत नाही एकदम. सोमनाथ भावांची वाघीण बघा आणि त्याच्या बाजूला बरोबर रविदादांची गाडी. ॲक्च्युली अचानक भेट झाली. दादा सोमनाथ भाऊ शेठ बोलले की या मग डायरेक्टली पुण्यामध्येच. मी ॲक्च्युली होतो पाठीमागे बुधवार पेठला. तर सोमनाथ शेठ पण होते. मटेरियल काय वगैरे खाली करून डायरेक्ट त्यांना म्हणलं इकडे जा. तिकडे थांबलेलो मी 10 मिनिटं. पण त्यानंतर विचार केला की मग रविदादा पण भेटत सोमनाथ शेठ पण भेटत बोललं तर भेटू इथे सगळ्यात दिवसानंतर भेटतोय आपण ना. खूप दिवसांतर म्हणजे लास्ट आपण एक वर्ष बँगलोरला आणि पुण्यामध्ये जे मॅटर झालता मुंबईमध्ये सॉरी मुंबईमध्ये मॅटर झालेला सोमनाथ शेठचा. तेव्हा पावसामध्ये मला गेल्या वर्षी. पावसात त्याच्यानंतर आता आम्ही थेट आता भेटलोय आणि ते सुद्धा माझी अचानक ही ट्रिप झाली. तुला आता एकत्र आलोय तर मग आता मस्त पूर्ण दिवस आता व्यवस्थित काढलेला आहे. मस्त चहा पाणी नाश्ता बिष्टा सगळं झालेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटची हालत बघायची होती. 4 दिवस झाले लोक थांबलेले आहेत म्हणजे दिल्लीवरनं येऊन सगळीकडनं. आणि पुण्याचं जे मार्केट हे मेन आहे निगडी ट्रान्सपोर्ट मार्केट. आणि इथं अशी खराब हालत आहे ना खराब हालत. भरपूर गाड्या आहेत. या महिन्यात जर कोणी गाडी घ्यायचा विचार करत असेल ना थोडं थांबा आणि मगच गाडी घ्या. 1-2 महिन्यात थांबा गाडी घ्या. धंदा बघून. कारण की मार्केट चालत आहे युद्धामुळं आणि जे महागाई वगैरे वाढलेली. परत एक तर कसं माहितीये का सगळ्यात जास्त फरक आपल्या ट्रान्सपोर्ट सेक्टरलाच पडतो. सगळ्यात पहिली चालू होती भले डिझेलचा भाव वाढला तरी झाले पण ट्रान्सपोर्टचा भाव वाढत नाही. रेट तेवढाच आहे. आता आम्ही एका ट्रान्सपोर्टर पाशी जवळजवळ 1.5 तास गप्पा मारत बसत होतो. तो सांगत होता इथून मागे 15 वर्षापूर्वीचे जे रेट होते तेव्हा 65 रुपये लिटर डिझेल होता 10-12 वर्षापूर्वी. तो रेट पेक्षाही आता 2-4 हजार रुपये रेट कमी भेटू राहिला. तिथं 92-93 रुपये लिटर डिझेल झालंय तरी पण रेट वाढत नाही. म्हणजे याच्यावरनं अनुभव घ्या. मग तो ट्रान्सपोर्टर एवढा बोलला 2 टनाची गाडी घ्या 1.3 घ्या 1 टनाच्याच गॅरंटीवर. पण तुम्हाला रेट तेवढाच भेटणार आहे. तुम्ही काय किती काय पाय मारा ना तर काय मारा काय तर काही खरं नाही. भरपूर लोक आम्हाला विजू भाऊला रवी भाऊला इन्फ्लुएन्स होऊन गाड्या घेतात 100%. मित्रांनो एक विनंती राहील जर तुमच्यापाशी 1-2 लाख रुपये तर दुसऱ्या कुठल्या तरी बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट करा. जर गाडी घ्यायचीच आहे जागेमध्ये इन्व्हेस्ट करा. मी म्हणतो बस प्रॉपर्टी वगैरे घ्या सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करा त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करा. पण हे घर जाऊन कोळशाचा धंदा करू नका. लय बघा हालत आमची बघा. बाकी मला माहिती आहे ज्याला जे करायचे ते करणार. आता किती दिवस झाले तुम्हाला इथे. मला जवळ मी झाले 6-7 दिवस झाले. 6-7 दिवस झाले पुण्यामध्ये पुण्यामध्ये. रविदादा सुद्धा आता मला वाटते 5-6 दिवस झाले. दिल्लीची ट्रिप त्यांची झालेली आहे फायनली. आणि तुम्हाला माहिती आहे मी तर बाबा काय तसं काय सांगू तुम्हाला 12 दिवसात तर मी आता बाहेर पडलोय. ते सुद्धा आपली पासिंग होती आणि अजून सुद्धा आपली जी डेट आहे ती अजून ऑनलाईन वरती दिसत नाही. त्याच्यामुळे मी जात नाही बाहेर जात नाही. लक्षात ठेवा. आणि पुण्याचा तर लय मोठा प्रॉब्लेम चाललाय इथे फिटनेस पण होत नाहीये. पुण्यातल्या गाड्या चालल्या अवघड. नशीब मुंबईवाल्यांचा फिटनेस होत आहे. बघा हे कोण आलं हे बघा काय हे दाखवा हे काय झालं गाडीला. नाही हे म्हणतात ना कोळशाच्या धंद्यामध्ये हात काळे होणार. पंक्चर झाली गाडी. एवढीच्या खेळाने वाट लावले ना. 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला यालाच म्हणतात. 450चा मसाला झाला का. 250चा पॅच 150चा पंचर. पण दिवसामध्ये काय ना म्हणजे आपला 500 रुपये येम असेल ना. ग्लास थोडा 12 ना. अशा गमती आहेत. तिघांच्या पण गाड्या तिथे. पंक्चरचा खर्च चुकत नाही डिझेलचा खर्च चुकत नाही गाडीचा मेंटेनन्स चुकत नाही. पण 4-5 दिवस उभा राहावा लागतो. खरी गोष्ट आहे. तुम्हाला सोमनाथ शेठची गाडी तुम्हाला आतमध्ये मस्त एक रिव्ह्यू चांगला करूया. कारण आपल्याला सुद्धा असं बघायचं करायचं आहे. हे बघा इथे बघा एकदम भारी एकदम केलेलं आहे. हे कुठे गेलेलं आहे प्रॉपर. हे आपल्या तुमकुरला ना. मित्रांनो तुम्हाला सगळे रिव्ह्यू देतो विजू भाऊच्या चॅनलवर. तुम्हाला आता हे व्हिडिओ बघत असाल ना तर हे पूर्ण जे रेडियम तुम्हाला दिसतंय पाठीमागे बघा. आणि आतमधून पण आपण जे डेकोरेशन केलं ते नेक्स्ट लेवल आहे. पूर्ण खर्च सांगतो तुम्हाला. हे बाहेरचं जेवढं रेडियम दिसतंय बघा ना भाऊ कसं दिसलं. हे आपला को ड्रायव्हर आहे. त्याला थोडंसं वर घेतो रागावला बिचारा. बघा को ड्रायव्हर 24 घंटे ऑन ड्युटी. ऍक्च्युअली त्याची जी रिएक्शन आहे ना ती भारी आहे. भाई जब कोई ऐसा एंट्री मांगता है ना गुंगीत आंखों से नशे में धुंध लग रहा है आदमी. हा ड्रायव्हर जब नींद नाही होती ना तो नशेतच असतो. नशेत 100%. झोप नाही म्हणजे भाई भाडा भेटत नाही तर म्हणजे आपण पण नशेतच आहे. आता हे बाकीचा आतलं आपण आत ना बघूया.
हा हा नेक्स्ट लेवल. भाऊ तू बोलतात आपण मी सुद्धा सोमनाथ शेठचे व्हिडिओ बघतो भाई. आतमध्ये जी लाइटिंग असते ना भाई नेक्स्ट लेवल. याला जवळजवळ मी 15 ते 16 हजार रुपये याला खर्च केलेला आहे. मधले कुशन वगैरे सगळे लाइटिंग अच्छा म्हणजे प्रॉपर ह्याला हे सगळं काढलेलं वरतं रे. बरेच जण स्क्रीनची कमेंट करतात तुमच्या स्क्रीन. माझी स्क्रीन वेगळी आहे. माझ्या स्क्रीन पण फ्रंट कॅमेरा बॅक कॅमेरा आहे. अच्छा ह्याची ही कॅमेरा हा ते काय बसवले अच्छा ही स्क्रीन ना. हा डॅश कॅम आहे. हा डॅश कॅम आहे. ते कॅमेराचे कॅमेरा. अच्छा ह्याची ही स्क्रीन ट्रिपल कॅमेरा ना याच्यामध्ये. हा नाही डबल कॅमेरा 2 चॅनल आहे 2 चॅनल. अच्छा 2 चॅनल. आणि पुढचं दाखवते. पाठीमागे बघा महाराजांचा फ्रेम दाखवलेली मस्त आहे की. आणि भाई फुल कडक हा. आई ह्याच्यामध्ये लाईट एवढ्यात ना भाऊ. ही फक्त त्याला म्हणे रात्री शूट केली चालू की डायरेक्टली दुसरं काय करायची गरज नाही. इथे सुद्धा म्हणजे जर एका माणसाला जर झोपायचं असेल प्रॉपर तर आतमध्ये आरामात झोपू शकतो. ही पण वरती पण होती. हा निघतं ना ते खाली सेटअप आहे. अच्छा लाइटिंगचे करायला पाहिजे. हा पाण्याचा सेटअप बघा भावांनो एसी 3000 मध्ये एसी भाऊ एक नंबर केलेली आहे. आणि याची आपण जरा एकदम कुलिंग बघूया कशी आहे म्हणजे थंड वार. त्याच्यामध्ये मोटर वगैरे लावलेली आहे. ते पाण्याचा बाटला आहे आणि ह्याचा हा फ्लो सोडलेला आहे बघा इथे. हे बघा दिसते ही लाईन. हे पाण्याचं कनेक्शन चालू करू का. बरोबर चालू. हा 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 खतरनाक यार. पाणी आहे ना सगळं बंद केलाय. एसी याला म्हणतात एसी. थोड्या वेळ चालू ठेवायचं फक्त नंतर गार झाल्यावर नाही लागत पुन्हा. गार सिक्रेट रिव्ह्यू दिला का तुम्ही. मग दिलंय की आता आपले 2-3 व्हिडिओ टाकायचे याचे आपले. टाकलेत ना तुम्ही बघितले. नाही पण हे प्रश्न द्यायचा याचा फ्लो हे करू शकतो. हा नाही आता हे मॅक्झिमम वरती सेट आहे एकदम बारीक. अच्छा. वगैरे फॅन चालू केला एकदम कुलिंग थंड. इथली काच बंद केली तिथली काच बंद केली थंड वाटत एकदम. इथे बघा याच्यामध्ये लॉकर केलेलं आहे इथे. खराब व्हायचं टेन्शन नाही. हा हे का पाणी ओला फडका मारला की संपला विषय. विषय परमनंट सोल्युशन आहे. त्याला कोटिंग आहे ना. प्लास्टिकचं कोटिंग आहे ना कव्हर. प्लास्टिक कोटिंग आहे ना त्याच्यामुळे बघा भाऊ प्लास्टिक कोटिंग आहे. ह्याच्यामध्ये कमी कमी 3-4 प्रकारची लाईट आहे बघा. ही एक लाईट आहे इथे एक लाईट आहे आणि तिथे तुला तिकडे ऑपरेटसाठी बटन दिलेले आहेत. या मॅक्स पिकअप बघा भाऊ सोमनाथ शेठची गाडी कशी आहे. एकदा गाडी कशी वाटली सांगा. आणि कसं आहे माहितीये का गाडीचं डेकोरेशन वगैरे करताना एक विचार करायचा की आपली गाडी लगेच घेतली लगेच करायला काही म्हणजे सध्या धंदा तसा नाही. कम्प्लीट गाडी 1.5 ते 2 वर्ष व्यवस्थित धंदा करा. आणि ह्या गोष्टी कधी होत्या माहितीये का इमानदारीने मार्केटमध्ये धंदा करा. कोणाचे कस्टमर तोडू नका. रेट व्यवस्थित घ्या. मार्केटचा रेट तोडला नाही तर तुम्ही हे करू शकता 100%. नुसतं डेकोरेशन मी हे केलंय म्हणजे रेट व्यवस्थित घेऊन 4 पैसे मला वाचून ठेवले तेव्हा मी हे केलंय. यांना आपला एक रेट सांगा बँगलोरचा किती घेतो आपण. मी 45,000 रुपये मुंबई ते बँगलोर घेत असते. आणि काही काही लोक 17,000 मध्ये पळतात. जातात. मी पुण्यातून हाईक रेट चालू आहे सध्या 15,000. 15,000 रुपये बँगलोर रेट चाललाय. मी पुण्यात बँगलोर 30, 35, 22, 25 याच्या खाली मी रेट घेत नाही. जे लोक कमी रेट मध्ये चालतात त्यांनी भावानं विचार करा बघा किती रेट आहे. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो जी आपण ही गाडी घेतो एकदा घेतल्यानंतर ना तिला 5 वर्ष आपल्याला हप्ते भरायचे मेंटेनन्स बघायचंय. बायकोपेक्षा जास्त हिला सांभाळायचे. हा एक वेळ बायको दिवाळीला साडी घेणार नाही पण हिची सर्व्हिसिंग जर थांबली ना तुम्हाला धंद्याला लावणार ही गाडी. अगदी बरोबर अगदी बरोबर. त्याच्याकरता हिला जेवढं जपता येईल तेवढं. आणि धंद्यामध्ये जर तुम्ही काटकसर आणि रेट जर व्यवस्थित घेतला तर तुम्ही मार्केटमध्ये टिकणार आहे. नंतर तुमचं वाटोळं निश्चित. आता जस्ट आपण आता रविदांचा हा जो टायर होता तो पंक्चर काढला. जस्ट आता खेळा वगैरे होता त्यामध्ये. हा रविदादांनी स्पेशली बघा नवीन लुक केलेला हा. इथे कलर मारलेला ब्लू वाला आणि त्यांचा आयडी दिलेला आहे. ना खरंच छान वाटतं ऍक्च्युअली भारी वाटतं. पण तसं बघायला तर रविदांची गाडी एसी वाली आहे. फक्त आपल्या दोघांचीच गाडी नॉन एसी आहे त्याच्यामुळे अभिनंदन. म्हणजे एसी ऍक्च्युली खूप भारी आहे खूप भारी. 3,000 भारी आहे. असं पण रविदाची गाडी आपण चालवली तुम्हाला माहिती आहे आपण राजस्थानच्या ट्रिपला. इथे आपल्याला भेटल्यात रविदादा. गाडीचा रिव्ह्यू दिला पण यांनी माझ्या गाडीचा मी तुमच्या गाडीचा रिव्ह्यू दिला. माझ्या कमेंट मध्ये कुठं दिला. हा तुमच्या कमेंट मध्ये नाही मी माझ्या ब्लॉगवरती तुमच्या गाडीचा रिव्ह्यू दिला. काय नाही आपली ऍज इट इज अशीच ठेवलेली आहे. मी फक्त स्क्रीन लावली डॅश कॅम लावला बॅक कॅमेरा लावला. बाकी हाय ते ऍज इट इज कंपनीचं काय गरज नाही. एसीच एक नंबर भारी आहे. आणि विषय संपला. तुम्हाला मॉडिफाय करायची असेल ना गाडी
टप्प्याटप्प्याने करायचे. पहिलेच पैसे गुंतवायचे नाही, कमवायचे आणि मग हे घास लावायचे. पे पाणी नाही करायचं. हा बस आताच एक तर पंक्चर काढला 450 रुपये. ते चालतंय. चला थोडंफार आपण आता मस्त गप्पा गोष्टी करूया आणि इथनं बघूया काय मुंबईचा माल. कारण आपण खाली केलेली ह्याला बुधवारपेठला, त्यानंतर बघू आता काय ते बघू आता इथे इथनं काय भेटते आपल्याला त्याच्यावरती आहे. चला 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 भावानो, फायनली बघा दोन्ही गाड्या आपल्या निघाल्यात. आता आपली ही तिसरी गाडी. कुठे जायचं तुम्हाला सगळं सांगतो. पहिला आपण इथनं जे काय आपल्याला रविदादांच्या गाडीच्या फॉलो करायचं आहे. चला, हा रस्ता कुठे जायला का माहीत नाही. चिंचवड स्टेशन पुढे आहे आणि आपल्याला जायचं आता हायवेला. त्याच्यामुळे रविदादा आपल्याला हेल्प करतात बघा. पुढे त्यांची गाडी आहे रविदादांची. आपण बघा या हायवेला थांबलो आहे आणि बाहेर येईपर्यंत दादाने आपल्याला मदत केली. थँक्यू सो मच. आणि त्या इथपर्यंत आणल्याबद्दल मला, कारण मला इथला काय जमत नाही. आता ॲक्च्युली आपल्याला जायचं गाडी भरायला वारजेला. चला बाय बाय. यायचं चला चला आपण निघूया. देवा परमेश्वरा, देवा भेटला रे. यो बघा भेटला आपल्याला हायवे. कृपा फक्त आपल्या दादांची, कारण इथपर्यंत आलो बरोबर ना. आता इथनं डायरेक्टली पहिला वरती चढूया. काय माहिती ट्रॅफिक भेटेल की नाही माहीत नाही, पण हा वेळ ट्रॅफिकचा आहे. बघूया, देवा काळजी. चला बघा हा लोकेशन कोणतं का माहीत नाही, पण मी आता पोचलो आहे. बघा या ठिकाणी आपल्याला गाडी भरायची आहे. दिसतं तुम्हाला एक बॅनर आहे, त्या बॅनरच्या इथे. चला हे बघा गाडी लोड करायला घेतली आहे बघा. आणि मी कुठे आलो माहिती आहे, दिसतं मला वारजे. हां मावळवाडी. हे बघा आपली गाडी लोड करायला घेतलेली आहे. गाडी भरून लावली इथे. हा वारजे आहे प्रॉपर बघा. आणि या गल्लीमध्ये मी आलेलो आतमध्ये आणि आपल्याला भेटले पेपर. आणि ही गाडी खाली करायची आहे जुहूला. नशिबाने ही बुकिंग भेटली. चला मग आता इथं निघूया. पहिला ट्रॅफिक बघूया कुठे कुठे आहे ते. चला निघालो तिथनं. हे बघा हायवे समोरच आहे आणि असं पण जवळच होतं एकदम हायवेच्या. आता इथनं लेफ्ट टर्न मारूया आणि दिल्या घरी सुखी राहूया. चला बाय बाय पुणे, बाय बाय वारजे. हे बघा आता गाडी खेचायला लागलोय जरा. मित्रांनो जेवण वगैरे घेतलं आम्ही. हे बघा या साईडला पंखा लावलाय आणि आता झोपायची तयारी आहे बघा. कारण आपल्याला सकाळीच बरोबर जायचं आहे 8:30 वाजता बरोबर जुहूला. जुहूला आता इथेच आता एवढं लवकर जाऊन का फायदा नाही. जरा आराम करूया इथेच. बरोबर 5ला निघूया इथनं डायरेक्टली सकाळी अर्ली मॉर्निंग. कारण झोपसुद्धा झाली नाही माझी. दुपारसुद्धा तुम्हाला माहितीच आपण दुपारी आपले रविदादा भेटलेले म्हणजे समोर शेट भेटलेले, त्यांच्यावर वार्ता करत होतो. त्याच्यामुळे संध्याकाळ पूर्ण अशीच गेली. तर इथे आराम करूया आणि मग सकाळी मॉर्निंग लगेच निघूया. चला गुड नाईट. Day 2. 5 वाजून बरोबर 8 मिनिटं झालेत. शिव सकाळ तुम्हाला सर्वांना. हे बघा आता जस्ट निघालो. आता अभिदाबावर सगळा क्रॉस करून आता बरोबर आपण कारला फाट्याला आता पोचू. 4.5 तासाची चांगली एकदम कम्प्लीट झोप घेतली भाऊ. मस्त वाटलं एकदम फुल फ्रेश. कॅमेरा दिलेले आहेत भाऊ. कम्प्लीट 40च्या स्पीड पाहिजे इथे आणि आपला स्पीडचं बघा किती 35. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. हो ना, एक टोल एक्स्ट्रा वाढवला आपण आणि डायरेक्टली आपण जुन्या एक्सप्रेसवर ना डायरेक्टली या एक्सप्रेस हायवेला लागलो डायरेक्टली. ठाणा वाशी FMC मार्केट. आता बरं बघा FMC मार्केटला पोहोचलोय. पहिला आपल्याला बघा डिझेल टाकायचा होता, पण आपण काय थांबलो नाही ऍक्च्युली. फटाफट आतमध्ये शिरलो, पण आता डिझेल टाकायचे वांदे झालेत. नुसता टोलवरती टोल.
इथेच राहूया. चला, हा वाशीचा टोल आहे. तो बघा राकेश चाललाय डायरेक्टली घाटकोपर मार्गे आणि आपल्याला मात्र कुर्ला मारून डायरेक्टली मिलन सबवे करून आपल्याला डायरेक्टली जुहूला जायचं. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरनं डायरेक्टली वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलो आहे. आता आपल्याला पहिला सबवे चढायचा आहे, त्याच्यामुळे इथनं ब्रिजच्या खालनं आपण लेफ्ट टर्न मारूया आणि डायरेक्टली जुहूला जाऊया. कारण इथनं बरोबर जुहू साधारण लांब जास्त नाही, पण 3.5 किलोमीटर दाखवतो आपल्याला. डिझेल टाकायला गाडी लावली भावान. मला हसायला काय ते, कारण आपण खालापूरच्या आहेत ना, आपली गाडी ब्लिंक करायला लागलेली. त्याच्यानंतर मग आता आपण डायरेक्टली आता इथं ना आपलं लोकेशन आहे. चला पहिला आपण इथे नशीब पोचलो, आपल्या गाडीने आपली साथ दिली म्हणून बोलतो ना. लक्षात ठेवा, गाडी लक्ष्मी आपली, गाडीसोबत कधी गद्दारी नाही करायची. चला बघा 1000 रुपये डिझेल टाकलाय, आपण निघूया. आपण बघा जुहूला पोचलो असं पण. आणि बघा ह्या हॉटेलमध्ये आपल्याला गाडी खाली करायची आहे. हॉटेलचं नाव बरोबर JW मॅरिट हॉटेल. हे बघा वरती बघा दिसते आणि खाली सुद्धा मराठीमध्ये लिहिलेलं आहे. आपण इथे थांबूया, त्याला पहिला कॉन्टॅक्ट करूया, त्याच्यानंतर मग आतमध्ये एंट्री करूया. हे बघा आतमध्ये एंट्री केली आहे. हा छोटासा गेट आहे, तिथून पण सुद्धा आतमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि पुढे आपल्याला पार्किंग आहे. गाडी खाली करायला घेतली आहे. ते बोलतात ना, जेवढी मोठी प्रॉपर्टी तेवढा त्रासदायक काम. भावनो आलेलो बरोबर सकाळी 8:15 इथे आलो आहे, पण आता वाजलेत 12. हे असं काम असतं मुंबईमध्ये. अशा मोठमोठ्या ठिकाणी असं काम. आणि हा VIP एरिया आहे. असं पण सगळे मोठमोठे स्टार लोक इथे राहतात, जे फिल्म स्टार. तर भावनो आता आपण हा जो ब्लॉग आपण इथे थांबवतोय. खूप छान प्रवास झाला आणि खूप मजा आली. सोमनाथ शेठला भेटून, रविदादांना भेटून, आणि अचानक भेट झाली. मी मुंबईतनं गेलेलो, तुम्हाला माहितीच आहे ना. बुधवारपेठला गेलो, तिथे खाली वगैरे गेली. त्यानंतर म्हणजे खूप असा स्ट्रगल काय असते ह्या आमच्या जीवनात, ते तुम्हाला या ब्लॉगवरती दिसून आलं असेल. खूप खर्च झाला. टोलला आपल्याला रिटर्नला कमी कमी 750 रुपये टोल गेला. जास्त गेला, 750 नाही 550 रुपये टोल गेला. ते डिझेल टाकला आपण बरोबर 3500चा. त्याच्यामध्ये आपण कंप्लीट झालो. बघू आता याच्या पुढे पुढचा काय प्लॅनिंग. मित्रांनो, व्हिडिओ कसे आवडले नक्की कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आपण अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावांनो, बाय बाय आणि जय शिवराय.